तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा उन्हाळपल ब्लॉग्समध्ये. आणि आज मी चाललोय माऊली फोर्टला. तर फुल ऑन ॲडव्हेंचर ट्रेक. तर मग पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. मित्रांनो, जर तुम्ही इथे येत असेल तर हा समोर मानस मंदिरचा कमान आहे. तिथून तुम्ही खाली या. मॅपच्या भरोशावर नका राहू, मॅप तुम्हाला कुठेही नेल. नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका अप्रतिम आणि थरारक किल्ल्यावर आज आपण भटकंती करणार आहोत. तर आता बाईक पार्क केली आम्ही आणि इथे बाईकचे चार्जेस माहिती नाही किती आहे, सांगितले त्यांनी. आता जाऊन विचारू तेव्हा आम्हाला माहिती पडेल किती काय चार्ज. तर मित्रांनो, आम्ही गाडी पार्क केली आहे. तर फ्री ऑफ कॉस्ट आहे, काय चार्जेस वगैरे लागत नाही, काय नाही. ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ असलेला माऊली फोर्ट हा किल्ला ट्रेकरसाठी एक स्वर्गच मानला जातो. घनदाट जंगल, उंच कातळकडे आणि माथ्यावरून दिसणारे नयनरम्य दृश्य यामुळे माऊली किल्ला प्रत्येक भटक्याच्या मनात खास स्थान निर्माण करतो. चला तर मग सुरू करूया माऊली किल्ल्याची ही रोमांचक सफर. तर मित्रांनो, आता आम्ही तिकीट काढली आहे आणि त्या तिकीटची प्राईस पर पर्सन 30 रुपये, म्हणजे आमचे चौकांचे झाले 120 रुपये. आणि आता इथून आम्ही सुरुवात केली जायला. आणि हा इकडे यायची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6, बस, त्याच्यानंतर बंद. माहुली गावातून या ट्रेकची सुरुवात होते. सुरुवातीला जंगलातील वाट, पक्ष्यांचा किलबिलाट आणि थंडगार वातावरण आपले स्वागत करते. जसजसे वर चढत जातो तसतसे ट्रेक अधिक रोमांचक होत जाते. पाऊस पडल्यामुळे पूर्ण पाय स्लिपरी होतात आणि रस्ता पूर्ण असा एकदम उबड खाबड. तर अशा प्रकारे इथे रस्ता आहे. तर तुम्ही येणार तर प्रॉपर ट्रॅकिंग शूज घालून या, नाहीतर पूर्ण पाय स्लिप होणार इकडनं. काही ठिकाणी सरळ सडण आणि दगडी वाट असल्याने काळजी घेणे आवश्यक असते, पण प्रत्येक पाऊल आपल्याला सह्याद्रीच्या अजून जवळ घेऊन जाते. माहुली किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 2815 फूट उंचीवर वसलेला आहे. हा किल्ला एकेकाळी कोकण आणि घाटमाता यावरील महत्त्वाच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असायचा. खूप दम लागते, आम्ही थांबत थांबत येते, कारण की इथे बरोबर प्रॉपर सीडी नाही आहे, त्यामुळे पायऱ्या नसल्याने खूप दम लागते. कसे बसले ते. वरती येणार तुम्ही तर इथे अवॉइड करा की तुम्ही कचरा नका करू, खूप म्हणजे खूप. आणि इथे लिहिलेलं आहे सरळ चढायची. आम्ही तर ओके, पण आमचा एक मित्र ना तो पूर्ण ढच झालाय. आमच्यातला हा मी नाही, तू खरं बोलला तर भैया. मोठ्या ना फक्त मोठ्या झालाय. चढताना तुझी फाटते पूर्ण. हा बघ आता कसं चढते, एवढा टाइम लावते ना चढायला. नाही भाई, मी अजून वरती जाऊन बसता. या तुम्ही. चल पटपट. मोठे मीनाने बरोबर बोला था. थोड़ा जो मैं कर सकता तू नहीं कर सकता. करे मार लो 50 डंबल. चल करके दिखा. डंबल उठाने से नहीं होता है दोस्त. देखो इस मोटे को. फिर कुछ बोलेगा तो चिढ़ेगा. गाइस, ती तर एकदम नॉर्मल होती. ही चढाई बघ आता ही कशी चढेल तो. आज काय म्हणणे तुझं आता याच्यावर. आपलं ठीक आहे रे, तो काय आता कसं चढेल काय माहिती. हे बघा डायरेक्ट काहीच नाही. रागणारे आकाश तो बोले भाई तुम लोग जाओ, मैं नहीं आ रहा अभी. तिथे बसायचं का जायचं वरती. पूर्ण सरळ.
इथे रस्ता आहे. ए आकाश, इधर देख इधर. हा माझा मित्र आहे, खूप स्ट्रॉंग आहे. त्याला मी मोटिवेट करतोय की भाई चढ, तू एवढं अजून खूप चढायचंय, चढ तू. चढेंगे. मराठीत बोल. चढणार. इतिहासात या किल्ल्यावर अनेक सत्ताधीशांनी राज्य केले. निजामशाही, मुघल आणि मराठा साम्राज्याच्या संघर्षाचा हा साक्षीदार राहिला आहे. चिल्ला ना. आवाज गुंतोय. बोलतो चालू किया है. छत्रपती शिवाजी महाराज के. इसका स्पीकर अच्छा बजा लेकिन बाद में फट गया क्या, कुछ भी बोलो. क्या मेरा क्या कर रहे हो? सांस भी लग रहा है ना. पैसा पूरा नहीं दिया ना, इसके लिए फट गया वो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आता आम्ही अर्धा स्टेप पार केलाय. तो एक तिथला आणि आता अजून इथला टाकायचा. हा खूप बाकी आहे. या स्पॉटला जायचंय. खूप अवघडच जागा आहे एकदम. नाही मी पकडू का बोल. बराबर चढ़ा है. आदत होनी चाहिए भाई. बस जाओ नहीं, आधा घंटा और है ना. बस ऐसा हो मांगते हैं 15 मिनट. तू आहेस कुठे क्या? आकाश भाई कुछ भी बोलो, हालत डाउन है लेकिन मजा बहुत आ रहा है. मजा नहीं वरती नहीं जा रहा है चढ़ाई. नीचे तो हालत डाउन हो गई पर ऊपर आते ऐसा लग रहा है हाँ उधर कुछ मिला है. यहाँ आके कुछ तो हम लोगों ने एंजॉय किया है. वहाँ से हम लोगों ने स्टार्ट किया ट्रैकिंग, यहाँ तक आए. सोचा नहीं था यहाँ तक हम लोग कर पाएंगे, बट करके दिए. बहुत दिन के बाद हम लोग ट्रैकिंग किए. मीना को कुछ बोलना चाहिए. इनेश बोल रहा था ना, तू नहीं आया तो बोल रहा था ना तू, बोल रहा था ना तुझे नहीं कर पाएगा. इनेश करके दिखाया, तू बोला ना नहीं कर पाएगा. 2800 फीट कंप्लीट कर रहे हैं. कुछ देर में हम लोग वहाँ मिलेंगे तुझे. सैल्यूट है लड़की लोग को, घर पे बैठने अच्छा यहाँ पे आ रहे, ट्रैकिंग कर रहे और एक अच्छा चीज़ कर रहे. मेरे लिए तो बेटर है, सबको आना चाहिए. ठीक आहे. आता इथे ही सीडी लावली आहे. ह्या सीडीमुळे आम्ही चढणार आता. दिलेलं आहे. हा खाली जो रस्ता जातो तो महादरवाजाकडे जायचा रस्ता. सरळ पायवाट आल्यानंतर तुम्हाला इकडे महादरवाजाकडे जाणारा रस्ता आहे आणि तो पिंड लागेल. तर पाणी संपलंय तर पाणी भरायला थांबलो इथे. पाणी भरतं आमचं चिके पियासाठी पाणी भरत आहे. इथे येणार तर प्लीज तुम्ही पाणी घाण नका करू. गडावर पाण्याची टाकी, तटबंदीचे अवशेष आणि काही ऐतिहासिक वास्तू आजही आपल्याला पाहायला मिळतात आणि खूपच छान महादेवाची पिंड बघायला मिळते.
इसवी सन 1661मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात सामील केला. यामुळे माऊलीचे नाव मराठा इतिहासात विशेष महत्त्वाचे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज की पिंटाच्या इथून जस्ट खाली उतरल्यानंतर तुम्हाला एक केव्स दिसणार. हा आहे तो महादरवाजा ना, महादरवाजा. तर मित्रांनो, तुम्ही इथे येणार तर मग तुम्हाला महादरवाजापासून सरळ इकडनं लेफ्ट मारायचा आहे. हा राईट दुसरीकडे जातो, हा लेफ्ट मारायचा आहे. हा बारीक रस्ता जातो इकडनं. ही वाट पकडायची तुम्हाला. सरळ. हा रस्ता भंडारदरापाशी आणि कल्याण दरवाजाकडे जातो. तर आता आम्हाला रस्ता भेटलेला आहे फायनली, आणि आता आम्ही चाललो आहे बरोबर. आम्ही जरा रस्ता चुकल्यामुळे आमचा थोडा टाईम वेस्ट गेला आणि आमच्या मित्राचा पण ब्रेक झालेला जरा. आता मित्रांनो, आम्ही इथे आलो आहे कल्याण दरवाजाच्या समोर. आता आम्हाला त्या स्पॉटनी तिकडनं खाली उतरून असं इकडनं या सीड्या चढायच्या आहेत, लोखंडी सीडी. इथून सरळ भंडाऱ्याकडे जायचं आहे. तर आता ही लोखंडी सीडी आम्ही चढतोय. गाईज, हा व्ह्यू बघा एकदा. अशक्य सुंदर असं सह्याद्री बोलतात तर हेच. इथं डायरेक्शन दिलंय, हा खाली जातो रस्ता. मित्रांनो, आम्ही वरती गेलो, तिकडे वाटच संपली, आम्हाला रस्ता भेटला नाही. भंडारगडाकडे जायचा रस्ता. उई तर आता खूप वाचलो बाबा, पडता पडता आम्हाला रस्ताच भेटला नाही, वाट संपली तिकडे. आता हे सगळे झोपलेत, आम्ही पण जरा आता रेस्ट करतो, बसतो जरा, निघतो.